आता कर ना बघ तुला खाऊ नाही आणणार. बघ पार्टी बदलली. भंडारा भंडारा पर्सनला बोलायला पाहिजे होतं. मजा आली असती. काय एवढं भारी वाटतं ना मला. व्हॉट इज युअर फिलिंग? काय माहिती. तर गाईज आमचा आज आमचा अचानक प्लॅन झालाय. कुठे? खाटू श्याम मंदिर. तर हे मी पहिल्यांदाच ऐकला. मी बोललो हे काय. नंतर मम्मी बोलली, म्हणजे मी फोटो बघितले मी तिला बोललो की शिवचा अवतार आहे का. बोलते नाही कृष्णाचा अवतार आहे. मग तेवढाच काऊ मला बोलला की मी रील बघितलेली की तेच शॉर्ट. तर काऊ बोलतो की जो पण खाटू श्यामच्या मंदिरात जातो त्याची किस्मत बदलते. कृष्णा बोललेले, म्हणजे खाटू श्याम मोठे भक्त होते कृष्णाचे. तर कृष्ण प्रसन्न झालेले आणि ते बोलत होते की जो पण तुझ्या मंदिरात येईल त्याची किस्मत बदलेल, लक बदलेल. जर मी तर लिहिलं असेल त्याचं नशीब तरी बदलेल. मी मम्मीला विचारायला गेलो. मम्मी बोलते की तो खरं मंदिर राजस्थानला आहे. आपण ज्या मंदिरात चाललोय काय. तर मम्मी बोलते की तो खरं मंदिर राजस्थानला आहे आणि आता पण चाललोय तो भिवंडीला आहे. तर बघू काय होतं. पहिल्यांदा चाललोय. ब्लॉगचा प्लॅन नव्हता पण आता बोलू बनवू. कॉन्टेंटची कमी आपल्याकडे. तर चला जेवल्यानंतर निघायचे. प्रशांत पण येणार होता पण त्याच्या भावाचा बड्डे वेदांचा. मग मी आनंददादा, काऊ आणि मम्मी आम्ही चौघत चाललोय. तर काही तयारी झालेली आहे आपली आणि आता वाजले 3 आणि आम्हाला काही प्लॅन नाही. म्हणजे कुठे अचानक मम्मी बोलली जायचं का. तर आनंदाला पप्पाने भिवंडीला गेलेला. मग तो रिटर्न आला आणि आता परत भिवंडीला त्याच साईडला जायचे. आणि दोघी ते कार्यकर्ता असे लोलतात मस्त. काऊनी काही पप्पांना सांगितलं नाही. त्याचे पप्पा झोपलेत आणि त्याने त्याच्या मम्मीला सांगितलं की मी येतो भिवंडीला चाललोय. कुठे रे? काठमांडू. खाटू मी नाव विसरतो नसा. खाटू श्याम इकडे चाललोय. तर बघू कसा आहे विषय. बघू कशी जाते ही जर्नी आजची. आज भरपूर दिवसातून पाणी बदललंय. काय माहित मला आज मस्त वाटतो म्हणजे फिश टँककडे बघायला. काय माहित काय वाटतं. मम्मीने हे फुलं ठेवलेत ना, मला वाटतं त्याच्यामुळे मस्त वाटतो. पण आज मस्त पूर्ण भरलेलं वाटतं टँक. हे पण खुश वाटतात दोघे चंगू मंगू. कर ना दादा टाटा कर ना. बघा तुला खाऊ नाही आणणार. बघ पार्टी बदल लिया साला. चला काय आता वाजले 3:30. किती वेळ होतो बघू. आता निघालोय. सांग ना. खाटू श्यामला. खाटू धाम तरी ठेवायचा. बादशाह सरक. बघा फरकच नाही पडत कुत्र्यांना. जर जरा तरी जवळ गेलो ना काय फरक नाही पडत. जर ओरडलो तर ते साईडला होतात. आता आम्ही आलोय खाऊ घ्यायला. काय घेऊ समजत नाही. आनंदाचा काय घेतो. ही कुरकुरे नवीन शेजवान चटणी फ्लेवर. बरं कसे लागतात. आनंदाने त्याचा खाऊ घेतला. ठेवतो आम्ही. ठेवतो मी. काय नाही. बटर कॉच दे मला. एक बटर कॉच. मोठा ब्लॉग बनवायला घेतलाय. काठमांडूला चाललोय मी. विठी दांडू केलेला. बाय. तर आता काय बोलतात त्याला. आता मॅप लावलाय. रोड दाखवलाय ना. तर बघू किती वेळात पोहोचू काय आम्हाला माहित नाही. पण रस्त्याचं काम रस्ता कुठे मध्ये बघा. डायरेक्ट असं गल्ल्या म्हणजे असं रोड दाखवतो पण द रिअलिटीज गल्ल्या. एवढं बारीक बारीक गल्ल्या आहेत. तर बघू ते काका तिथे तंबाखू मिळतात. कशी जाईल गाडी. बेबी वेलकम टू भिवंडी.
आता परत युटर्न मारला मी. इथून काही रस्ता दिसत नाही, काही फ्युचर दिसत नाही. आता दुसऱ्या रोडने जाऊ. तर काहीच आपण आलेलो आहे काठमांडूला. हा कसं काय तुला काय खरेदी करायची? हा मग आलोय खरी, पण जत्रा भरले वाटतं आज. काहीतरी आहे, भरपूर गर्दी आहे. मला वाटलं कोण नसेल, मस्त पीस भेटेल. काय नाही पीस. बघू आता हाऊ विल बी द एक्सपिरियन्स. खाटू श्याम मंदिर इथे असं हे पण दुकानं लागलेत. काय माहिती काय विषय आज, बघू. आम्हाला आता समजलंय की इथे कीर्तन आहे, भंडारा. पर्सनला बोलायला पाहिजे होतं, मजा आली असती. काय नाही, दर्शन घेऊन झालं. आता आमचा उद्या पेपर पण आहे माझा जॉग्राफीचा, म्हणून लवकरच चालू आहे. नाहीतर भजन होतं, मम्मी बोलते थोडा वेळ बसायचं होता. आणि तर आता वाटतं पप्पा नाही यायचे आणि मग डायरेक्ट शापूरला जायचे. आम्ही सनसेटचा व्ह्यू घेत होतो. मस्त इथं तळा आहे, तर मध्येच मला हनुमानजीची मूर्ती दिसली. म्हणजे दिल्लीला असं बघा ना, ती तशीच दिसली. मग आनंद दादाला बोललो चल डायरेक्ट गाडीने. मग आता बघू ती मूर्ती कशी आहे. भारी मोठी मूर्ती आहे ना. ओ माय गॉड, काय सांगू तुम्हाला. आता तिथून दिसणार नाही डायरेक्ट. आता तिथे रस्ता दिसतोय, तिकडून जाऊ आपण. खुश का? काय एवढं भारी वाटतं ना मला. व्हॉट इज युअर फिलिंग? काय माहिती. काय म्हणजे आम्ही कुठे पण जातो तिथे आम्हाला आपले शिव भेटतातच. आता इथे पण शिव मंदिर आहे. म्हणजे असंच प्लॅन झालेला. आपला कृष्णाचा अवतार इथे खाटू श्यामच्या मंदिरात तिथे आमचा प्लॅन होता. तर मध्येच आपला ना हनुमानजींचे दर्शन भेटले. भरपूर मस्त आहे. हा माहिती आहे ना. पण संडेला पण सुट्टी नाही, आता इलेक्शन ड्युटी आहेत म्हणून. तर आता पप्पांना घ्यायला चाललोय. आले ते वाट बघतात आमची. जोडीला कोणी पप्पांसोबत कोणतरी आहेत त्यांचे साथीदार. बॅग गेले बॅग घ्यायला एक माणूस. इथे झोपलाय. हा पप्पांचा ऑफिस. म्हणजे हा ही अख्खी अपार्टमेंट बिल्डिंग ही B1 काय BMC भिवंडी महानगरपालिका सॉरी कॉर्पोरेशन. तर काही आता पडगा सोडला ना आपण. पडग्यालेत आणि पप्पा इथे सुक्की मच्छी खारा घ्यायला आलेत. आता जेवणाचं हे किती सिरियस आहे ते. घरी आल्या आनंदादा आणि काऊला कामाला लावलंय पप्पानी. चिंबोऱ्याचे हे असतात ना, शिंगडे असतात ना, ते फोडायला काढायला लावले. भाजी करायचं ना पप्पाना म्हणून. पिसरलाय का भाई या साईडला का रे. कबड्डी 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 कबड्डी. तर गाईज मी आणि आनंदाला आता जेवायला चाललोय आपली धन्नो घेऊन. त्याला पेट्रोल पण टाकायचे. कलेक्शन असायचं गाडीवर. सापकर आमच्या नेहमीच्या ठिकाणी आलोय चना कुलवडा घ्यायला. आणि काय रे मसाला पापड आणि आज चिकन खाऊ काहीतरी. पण आम्ही चौघ असायचो, मी प्रशांत आणि आनंदादा काऊ. तर आता प्रशांतच्या भावाचा बड्डे आणि काऊ अभ्यास करतो. तर मी आणि यो आलाय माझ्यासोबत. आमचा फेवरेट चिकन कोलीवाडा.
गाई जर तुम्ही कुठं पण जेवायला जाल असा हाडक्या लोकांनाच घ्या, कारण की ते त्यांचं जेवण आपल्याला खायला देतात. आता हे पीस आहेत त्याचे होते ते मला दिले आणि हा भात पण आता मलाच खायला लागेल. मग जी जाड्या माणसाची मजा असते. तर गाईज आता उद्या माझा पेपर आहे जॉग्राफीचा, तर हे अभ्यास करतोय. तर आजचा मिनी ब्लॉग आपण इथे सेंड करूया. तर मिनी ब्लॉग नाही रे, ब्लॉग ते मिनी ब्लॉग बनवतो ना, सवय झाले. तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम पेजला मी जास्त ॲक्टिव्ह असतो, त्याला पण सबस्क्राईब करू शकता. सॉरी फॉलो काय बोलतो मी. आणि हां 1K होणारचे तर प्लीज सपोर्ट करा. भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.